तुला सांगितलेलं कळत नाही भाई? कुठून आणू मी पैसे? काय पैशाचं झाड आहे का माझ्याकडं? पैसे नाही दिले तर ती माणसं दारात येऊन बसणार. बसू दे, मी काय करू? कुठून आणू पैसे? ती माणसं लय डेंजर आहेत ग. मग दारू ढोसायची बंद करा. ती माणसं मला मारून टाकणार. मग मरून जा, मरून जा एकदाचा, म्हणजे मी तरी सुटन. असं नाही बोल. काय झालं बघा का? माझा नवरा माझे सगळे पैसे दारूवर उडवतो. वर त्या बाईकडनं व्याजावर पैसे घेतो आणि त्याचे बी ढोसतो. 2 दिवसात व्याजाचं पैसे दिलं नाही तर त्या बाईनं मारायची धमकी दिली आहे. अगं, कोण बाई? शेजारच्या गावची सावकार मातोश्री. व्याजावर पैसे देते आणि टायमात पैसे नाही दिले ना परत तर मग मारहाण. जीव इटलाय माझा त्या बाईच्या धमक्यांनी. असं कसं? काय जंगलराज आहे का? कायदेशीर तक्रार कर मातोश्रीवर. नाही नाही, लई पावरबाज माणसं आहेत ती. अशी कोण लागून गेली ती मातोश्री? ते काय नाही, तक्रार करायचीच. कायद्यासमोर सगळी समान. तू चल चल माझ्या संगत. नाही नाही, ती मातोश्री कैदाशीन बाई आहे. तुमच्या पुढं आधीच अडचणी कमी आहेत होय. माझी अडचण न ग तुमच्या बरोबर. माझं नशीबच खराब आहे बघ. माझा नवरा दळभद्री आहे. असला नवरा असल्यापेक्षा नसलेला बरा. ये रे बाबा लवकर जीत. गावात तर नाही गेले काय माहिती बी. लवकर भूक लागली. नाही तुझ्या दीदीचं बरं अपमानानं पोट. आपण का उपाशी मारायचं? दाजी मी काय म्हणतोय, किचन कावा चालू करणार काय बोलली कधी? काय बोलली नाही गड्या. आपण ये बाबा हो लवकर लवकर खा. हा दीदी आली तर पुन्हा. हा वा 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 वा, चांगलं चाललंय की तुमचं. मला वाटलं माझ्या दुःखात सहभागी होऊन तुम्ही सुद्धा माझ्यासारखा कडकडीत उपास करताय. पण इथं तर पार्टी सुरू आहे. छान 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 छान. नरड्याखाली घास कसा उतरतोय तुमच्या? बायकोची काय पडलेलीच नाही. तू भाऊ ना रे माझा, तुला पण काय लाज शरम वाटत नाही? ऐकून घे ना काय झालं इंदुराणी. आम्ही ती खानावळ खाली कशी करायची याचा सगळा टेबलवर बसून प्लॅन करू म्हणलं. आग डोंबुसळ्या पोटात उपाशी पोटी काही सुचच ना. लय भूक लागली म्हणून मग हे थोडं मागून घेतलं 2 घास. वय दिदे, अगं पहिला प्लॅन फेल गेला ना तर दुसऱ्या प्लॅनचं प्लॅनिंग करतो आम्ही. हा कसला प्लॅन? ती खानावळ खाली करायला कुठलं शेळपाट गुंड आणलं होतं रा? 4 बायका झेपल्या नाहीत त्यांना. दिदे पहिला डाव देवाला. इथनं पुढं असं प्लॅनिंग करतो का नाही एकदम टॉपचं प्लॅनिंग होणार आहे. बरं तू जेवून घे, थोडं खाऊन घे. ये ये. काय मला नाही 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 असं कसं. अगं उपाशी पोटीला चिडचिड होती माणसाची. घे थोडं खाऊन घे. आणि महत्वाची गोष्ट माहिती का इंदुराणी, हे उपासमारीमुळं तुझं हे जे रूपडा आहे की नाही चांद का टोकडा, या रूपात फरक नको पडायला कणभर बी. घे 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 घे. आणि कुठनं मागवलंय कुठनं जेवण? बेस्ट आहे. कृष्णाच्या खानावळीतनं. ज्या खानावळीचा आम्ही बाजार उठवायचा म्हणतोय तिथलंच खाताय तुम्ही. अब्रू काय गटारी विसर्जन करून आलाय का घुबड तोंडांनो? नाही 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 तसं काय नाही. ते काय हे होतं काय ते म्हणते हे भिंद्र्या बोल ना काय ते. दाजी ते नसतं का ते जिस थाली में खाया वही छेद कर, तसा काहीतरी प्लॅन होता आमचा. लय भूक लागली नको टाकू ते. इंदुराणी ऐक ना माझं. अगदी दे, खाल्ल्या मिठाला न जगता हरामीपणा कसा करायचा ना याचं प्लॅनिंग करतोय आम्ही. तू नको टेन्शन घेऊ. आता बघ तू त्या बाटगीच्या आणि तिच्या पोरींच्या हातच्या खाण्यानं मला माझं घर बाटवायचं नाही. गटारीत फेकून द्या सगळं. चाल. 2 दिवसात जर ती खानावळ खाली झाली नाही तर मग मी आहे आणि तुम्ही आहे. कुठं कुठं छर्र घुसतील
ते मला विचारायचं नाही. बघूया आता कुणाच्या हातावर जास्त मेहंदी रंगती ते. आई पुढच्या टायमाला कोण आणायचं बघ. या हाताने डिझाईन काढता येत नाही. आई तू समजव ना ग बागाक्काला. अगं जर पोलीस केस नाही ना गेली तर त्या सावकारीन बाईचा जोर दिवसेंदिवस वाढत जाईल. गोरगरिबांना लुटायचं आणि मग मातोश्री म्हणून मिरवायचं. त्या बाईला लाज कशी वाटत नाही ग? तू या भानगडीत पडायचं नाहीस बरं का गौरी. आणि ते मातोश्रींना नाही, व्याजानं पैसे काढून दारू पिणाऱ्या नवऱ्याला कटाळीये भागा. आपलं स्नान खोटं म्हणायचं आणि घबरायचं. ये तुझ्या हातावर मेहंदी काढते ये. अगं ये फक्त तूच राहिली. बस ते हात बरं का मिनी. मेहंदीचा रंग हातावर गळत चढला ना म्हणजे माया करणारा चांगला नवरा मिळतो. हा बघूया तुम्हा तिघींपैकी कोणाचा नवरा जास्त मायाळू आहे. मग त्या हिशोबाने तर तुझ्या नवऱ्यानं तुझं पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. बघ तुझ्या हातावर किती गडद रंग चढलाय. शारदा ताईला ना भारी रोमॅन्टिक नवरा मिळणार. तिच्या हातावरची मेहंदी कायम रंगते. आता तुझ्या हातावरची बघ. आपला डिसिजन पक्का आहे. हीच पोरगी मातोश्रींची सून होणार. खरं सांगायचं तर आधी धास्तीच वाटत होती आमसने. तू रेश्मा मावशीला ओळखतो का नाही? आम्ही निवडलेली सून तुला पसंत पडते का नाही? पण तू अगदी बरोबर निर्णय घेतला. आम्ही निवडलेली सून पसंत पडली ना तुला? काय रे, आवडली का नाही? I credit this award to my mom. Awesome. Thank you so much. जोपर्यंत त्या शंकर बरोबर तुझं लग्न होत नाही ना तोपर्यंत असे भरपूर अवॉर्ड्स मिळवायचे तुला. ऑब्विसली मॉम. बट मला ना हा गावठी नेकलेस बिलकुलच नाही आवडलाय. जिक्स, दिस इज गोल्ड. आय डोंट केअर अबाउट गोल्ड और डायमंड्स. आय वॉन्ट अलेक्झांड्राइट ज्वेलरी. गोल्ड आणि डायमंड पेक्षा 100 पटीने महाग ज्वेलरी हवी आहे मला. बट माय बेबी, हे सगळं तुला त्या शंकर कडूनच मिळवायचंय कळतंय? या बट मॉम यू नो व्हॉट, घाटावर तो गावठी शंकर माझ्याकडे असा पागल होऊन बघत होता ना. आय किड यू नॉट मॉम. लग्नानंतर मी तिला अजून पागल करून सोडते. बघच तू. नाउ दॅट्स द प्लॅन माय डार्लिंग बेबी जिक्स. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी.